आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित कल्पतरू लोकसंचलित साधन केंद्र शिंदखेडा CMRCची 16वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिंदखेडा येथील बीजासनी मंगल कार्यालयात 700 महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाली। सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, MSCB ग्राहक गऱ्हाणे निवारण मंच पॅनल जज धुळे संगीता पाडावी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शिंदखेडा चंद्रकिरण शिसोदे, संरक्षण अधिकारी शिंदखेडा दर्शना पवार, सामाजिक कार्यकर्त्या शैलेश पाटील, विभागीय सल्लागार माविम जगन्नाथ वानखेडेकर, जिल्हा समन्वय अधिकारी धुळे तुषार लासुरे, HDFC ब्रांच मॅनेजर संजय महाजन, मिलिंद पाटील सहनियंत्रण अधिकारी धुळे आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कल्पतरू CMRC अध्यक्ष सुरेखा राजेंद्र देसले यांनी भूषवले। सुरुवातीला या आर्थिक वर्षात देशाच्या सीमेवर मयत झालेले जवान, नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेले निष्पाप मनुष्य प्राणी आणि पूरग्रस्त भागात मदत झालेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून दीपक प्रज्वलन मान्यवरांनी केले। सदर कार्यक्रमात बचत गटाला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या बचत गटांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। या आर्थिक वर्षात सर्वात मोठे कर्ज प्राप्त गटांना कर्ज चेक वितरित करण्यात आले। माविम मित्रमंडळाच्या समाज सुधारक पुरुष सन्मान कार्यक्रमातील मान्यवरांचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये संगीता पाडवी मॅडम आणि शिसोदे मॅडम, श्रीमती दर्शना पवार, शैलेश पाटील यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केलं। मागील 3 वर्षापासून नियुक्त कार्यकारिणी राजीनामे देत नवीन कार्यकारिणी येणाऱ्या 15 दिवसात जाहीर करण्याचा निर्णय घेतला। सोबत धर्मदाय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय देखील सदर सभेमध्ये घेण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भूषण ब्राह्मणे यांनी तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक जगन्नाथ वानखेडेकर सर आणि प्रियंका ठाकूर यांनी केले, तर आभार संदीप पाटील सर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी अन्नपूर्णा सावंत आणि रत्ना पाटील यांनी सहकार्य केले। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। त्याचप्रमाणे आमच्याकडे लेक लाडकी ही योजना आहे। या योजनेमध्ये पिवळा आणि केशरी रेशनधारक असलेल्या सर्व कुटुंबातील मुली या पात्र असतील। याच्यामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या सर्व मुली या योजनेसाठी पात्र असतील। पहिली आणि दुसरी मुलगी, पहिला जर मुलगा असेल तर दुसऱ्या मुलीला लाभ घेता येईल। त्यासाठी मुलीच्या जन्माचा दाखला, मुलीचे आधार कार्ड, मुलीच्या आईचे आधार कार्ड, मुलीचे आणि आईचे दोघांचे जॉईंट अकाउंट खाते लागते। त्याचबरोबर त्यांचे डोमासाईल आणि रेशन कार्ड इत्यादी कागदपत्र लागत असतात। हे सर्व कागदपत्र जर असतील तर तो अर्ज भरून अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा करायचा आणि तो अर्ज ते आमच्याकडे जमा करतात। आम्ही ते अर्ज ऑनलाईन करतो आणि त्या मुलीला लाभ देतो। जे काही त्यांना किंवा महिलांना जर पोलीस स्टेशनला जायला, कोर्टात जायला भीती वाटते, त्यावेळेला संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत जर ते पोहोचले तर त्यांना एक आधार मिळतो आणि त्यांना जी काही सेवा मिळणार असते ती सगळी विनामूल्य मिळत असते। अशा प्रकारे हा कायदा ह्या महिला बाल विकास विभागामार्फत संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत चालत असतो। तुमच्या ओळखीच्या जर अशा कोणी महिला असतील, त्या त्रास सहन करत असतील तर त्यांना तुम्ही नक्कीच ह्या कायद्याची माहिती द्या आणि प्रत्येक तालुका स्तरावरती अंगणवाडीचे जे ऑफिस आहेत, म्हणजे मॅडमांनी जसं सांगितलं एकात्मिक बाल विकास प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पामध्ये प्रत्येक तालुक्याला संरक्षण अधिकारी आहे। तुमच्या ओळखीच्या महिला कुठल्याही असू द्या, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या असू द्या, आपण त्यांच्यापर्यंत सेवा देण्याचं काम नक्कीच करू। जर तुम्हाला अशा महिला, तुमच्या मैत्रिणी, तुमच्या ओळखीतल्या, नातेवाईकातल्या कोणी असतील तर त्यांना तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचं काम। ह्या कायद्याबद्दल अजूनच जास्तीची माहिती तुम्हाला येशीराव। अधिकृत स्थापना 25/8/2009 ला संस्था अधिनियम 1860 च्या कायद्यानुसार झाली असून ट्रस्ट कायदा 1950 चे पंजीकरण दिनांक 24/9/2010 ला प्राप्त झाले। कल्पतरू लोकसंचलित साधन केंद्र महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगीकृतच्या अधिपत्याखाली तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत स्थापन करण्यात आलेले असून या केंद्रात माविम द्वारा निर्मित गटाचा व गटातील महिलांचा सदस्य म्हणून समावेश आहे। संस्थेअंतर्गत धुळे तालुक्यात ग्रामीण काम भागात काम करते संस्था एकूण 31 गावांचा समावेश असून 150 गटातील 1630 महिलांचा सदस्य म्हणून समावेश आहे। केंद्रामार्फत ग्राम पातळीवर गट निर्माण करणे, त्यांचे प्रशिक्षण करून सक्षमीकरणे
बँकेचे कर्ज मिळवून देणे, उद्योग निर्माण करणे, स्त्री पुरुष व सामाजिक समानता प्रस्थापित करणे इत्यादी प्रकारचे कार्य केले जाते। तसेच सन 2024 ते 2025 संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा वार्षिक अहवाल आपल्या समोर सादर करताना मला आनंद होत आहे। याकरिता संस्थेची यशस्वी वाटचाल करण्यासाठी बचत गटातील सर्व सदस्य, गव्हर्निंग बॉडी सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सर्व कर्मचारी यांना मी शुभेच्छा देते। तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्याकडे भरीव योगदानाची अपेक्षा करते। धन्यवाद। काम केलं नाही त्याच्यामध्ये त्याची सीएमआरसी उघडा असेल, सेवा शुल्क असेल, बँकेचा पेआउट असेल, त्याच्यानंतर त्याची स्कीम असेल, नवतेने सुरू असलेले नवीन प्रकल्प असतील, अशा प्रकल्पामधून महिलांना त्याच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करणं आणि त्यांना चांगल्या पद्धतीने एक उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करणं यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतोय। त्याच्यामध्ये शासकीय समावेश असेल, जसं PTC असेल किंवा आत्महत्या काही योजना असेल, ICDSच्या काही स्कीम असतील, या स्कीमच्या माध्यमातून सुद्धा महिलांना आर्थिक, मानसिक या सगळ्या गोष्टींचा एक सपोर्ट म्हणून आपण ते काम करत असतोय। तरी आजच्या कार्यक्रमामध्ये जे आम्हाला इथं बोलवलं त्यासाठी मी सीएमआरसीचे एक आभार मानतो आणि पुढील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.